नमस्कार. आता जो फॉर्म आपण भरणार आहोत तो आहे आयुष्मान भारत कार्ड म्हणजेच आभा ID साठी आपल्याला अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसला असे दोन वेगवेगळे लिंक आहेत. तर अंगणवाडी सेविकेने त्यांना जी लिंक दिलेली आहे त्यांच्या कार्यालयातून ती भरायची आहे आणि मदतनीसला जी वेगळी लिंक आहे त्यांनी ती लिंक भरायची आहे. तर पहिला अंगणवाडी सेविकांनी कशा प्रकारे लिंक भरायची ती बघती. आपल्याला आयुष्मान भारत कार्ड आभा म्हणजे आपल्या हेल्थबद्दल जसं आपण मुलांचा आभा नंबर काढतो तसं आता आपलासुद्धा एक आभा ID निघणार आहे. आभा ID नंबर निघणार आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला फॉर्म भरायचं आहे. आता इकडे बघा, हा जो छोटा स्टार दिसतोय तिथे काय लिहिलं आहे, इंडिकेट रिक्वायर्ड क्वेश्चन. म्हणजे जिथे इथे हे छोटे छोटे मार्क आहे ऑरेंज कलरचं, ते जिथे ते दिसतंय ते तुम्हाला ते आपल्याला फिलअप करायचंच आहे. म्हणजे ते सोडायचं नाही आहे. ते पॉईंट आपल्याला भरायचेच आहेत. आता नेक्स्ट आहे फुल नेम ऑफ अंगणवाडी वर्कर. इथे आपलं नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव. त्यानंतर डिसिग्नेशन, इथे आपल्याला डिसिग्नेशन लिहायचं आहे. जे पद आहे आपलं अंगणवाडी सेविका म्हणजे सेविका इथे लिहायचं आहे. त्यानंतर आहे डिस्ट्रिक्ट नेम. ते इथे बघा, इथे ॲरो आहे ना हा छोटासा, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथे आपले सगळे आपल्या जिल्ह्यांची नावं येणार आहेत. आता आपला जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करायचा. तर आता आमचं आहे मुंबई सबर्बन, तर मी इथे क्लिक करणार आहे मुंबई सबर्बनला. त्यानंतर हा आहे ब्लॉक तालुका, तर तुमचा ब्लॉक तालुका कोणता आहे तो टाकायचा आहे. नंतर इकडे आहे प्रोजेक्ट नेम, तर आता आमचा आहे खार सांताक्रूज न्यू, तर आम्ही ते तर तो प्रोजेक्ट टाकायचा आहे. ते प्रोजेक्टचं नेम टाकायचं आहे. रेसिडेन्शियल विलेज नेम ऑफ अंगणवाडी वर्कर, तर अंगणवाडी कुठे राहते त्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आहे रेसिडेन्शियल फुल ॲड्रेस ऑफ अंगणवाडी वर्कर. मग अंगणवाडी वर्करच्या पूर्ण घराचा पत्ता टाकायचा आहे. ह्या कॉलममध्ये मोबाईल नंबर ऑफ अंगणवाडी वर्करचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे आहे आधार नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर, तुमचा जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे. इथे आहे ईमेल ID ऑफ अंगणवाडी वर्कर. आपला जो ईमेल ID आहे तो आपल्या मोबाईलमध्ये असतो. आपला ईमेल ID तो गुगलमध्ये जाऊन काढायचा आहे आणि तो इथे फिलअप करायचा. त्यानंतर इथे आहे डेट ऑफ बर्थ, तुमची पूर्ण डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि चालू महिन्याचं वय एज किती आहे ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर, इथे तुमचा जो रेशन कार्ड नंबर असतो तो इथे टाकायचा आहे. हीज रेशन कार्ड लिंक विथ वर्कर, म्हणजे आपलं आधार कार्ड रेशन कार्डला लिंक आहे का, जर नसेल तर नो करायचं, असेल तर यस करायचं. नंतर आहे डू अंगणवाडी वर्कर हॅव ॲन आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट आभा ID, तुमच्याकडे अकाउंट आहे का आभा ID, जर असेल तर यस करा, नसेल तर नोला क्लिक करा. त्यानंतर हे नेक्स्ट आहे तिथे क्लिक करायचं आहे, म्हणजे आपण पुढे जाणार. आता इथे आहे एंटर आभा ID नंबर ऑफ अंगणवाडी वर्कर. तर इथे जर तुमच्याकडे आभा ID आहे आणि तुम्ही तिथे येस केला आहे तर तुम्हाला हे ऑप्शन येणार आहे आणि मग इकडे तुम्हाला तुमचा आभा ID सबमिट करायचं आहे. त्यानंतर हे जे आहे सबमिट, त्याच्यावरती सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, जेव्हा आपण सबमिट करणार ना त्यानंतर तुमच्यासमोर हा पेज ओपन होणार आहे. म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन ऑन अंगणवाडी वर्कर फॉर क्रिएशन ऑफ आयुष्मान भारत कार्ड आभा, यू रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड, सबमिट अनदर रिस्पॉन्स. म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे त्याबद्दल तुम्हाला असं येणार आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. इतरांपर्यंतही माझा व्हिडिओ पोहोचवण्यास मला मदत करा. धन्यवाद.